नमस्कार गावालेनू, कसे असास? मी तुमचा सगळ्यांचा लाडक्या आपला कोकणचा चेडू सायली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मालवणी मीडियममध्ये. तर आज हा भरपूर पाऊस डोंबिवलीत, तर काहीतरी चटपटीत खायचं मन झाला. तर आज आपण बनवणार आहोत मेथी आलू पुरी, म्हणजे मेथी बटाटा पुरी मराठीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटला मी काहीतरी खास टिप्स देणार आहे ज्याच्यामुळे तुमचा पदार्थ अजिबात फिसकाटाचो नाही. चला मग सुरू करूया आपल्या मेथी आलू पुरी किंवा मेथी बटाटा वडो किंवा मेथी बटाटा पुरी. चला तर मित्रांनो, आपण आपल्या रेसिपीक सुरुवात कराया. त्याच्यासाठी मी घेतलंय बटाटे. बटाटे उकडान घ्यायचे आहेत. मी 3 बटाटे घेतलाय छोट्या साईजचे. त्याच्यानंतर मी हा घेतलाय गव्हाचा पीठ. तुम्ही मैद्याचा पीठ पण घेऊ शकतास, पण मी हा गव्हाचा पीठ घेतलं, किंवा तुम्ही गव्हाचा आणि मैद्याचा मिक्स पण घेऊ शकतास. मी हा घेतलंय रवो. हे बघा, बारीक रवो घेतलाय. जाड रवो घेऊ नको, कारण तो मेल्ट हो खूप उशीर लागतो. बारीक रवो घेवा. आणि जर तुमच्याकडे जाड रवो असाल तर तो थोडं मिक्सरमध्ये वाटण घेवा. हा घेतलंय मी कसुरी मेथी. ही आवडीनुसार, जर तुमका कसुरी मेथी टाकूची असत तर टाका, नाहीतर तुम्ही कोथिंबीर टाकलास तरी चालतेला. पण कसुरी मेथीन खूप छान टेस्ट येता. त्याच्यानंतर हा मी घेतलाय जिरा, हळद, ओव्यान तर खूपच मस्त टेस्ट येता. त्याच्यानंतर हा घेतलाय मी मसालो, आमचो मालवणी मसालो. त्याच्यानंतर हा घेतलाय मीठ, आणि हा घेतलाय मी तेल तळूसाठी. चला तर मग हे तुमका मी सगळे जे वस्तू लागणार ते दाखवले. आता आपण आपल्या मेन रेसिपीक सुरुवात कराया. तर मी हा एका टोपात पाणी घेतलाय, छोट्या टोपात 1 ग्लास पाणी घेतलाय. तुमका म्हणजे आपल्या ह्याच्यात रवो भागवचं असल्यामुळे पाणी जास्त घेतलाय. 1 ग्लास पाणी घालूची गरज नाही, तर आपण रवो भागव लागणार तसा प्रमाणानुसार आपण घालणार आहोत. हे बघा, हा मी एकदम जरासं पाणी ठेवलंय, खूप जरासं पाणी ठेवलंय, कारण पाणी बाकीचं गरम पाणी ग्लासात काढून घेतलंय. पाणी झालं तरी वरून टाकता येत, पण रवो जास्त नरम झालो तर खूप तो फिसकाटात, तेव्हा पाणी एकदम कमी ठेवा. ह्याच्यात आता मी रवो टाकतोय. आता हे बघा, ह्याच्यात पाणी कमी झालेला रव्यात. आता आपण ह्याच्यात वरसून पाणी टाकूया. हव्या तसं प्रमाणानुसार टाका पाणी. थोडं रवो सैल ठेवको, कारण रवो तर पाणी सगळा सोकून घेतलं. जरासं अजून टाकूया. तर हे बघा, आपलं हा रवो झालेलो आहे. हा गॅस बंद करूची आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया 5 मिनटासाठी, कारण 5 मिनटं तो एकदम व्यवस्थित फुलात. तर आता आपण आपला पीठ मळा घेऊया. तर पहिल्यांदा मी हयो घेते आपलं रवो. रवो बघा एकदम आपलं मस्त शिजलो आहे, एकदम पातळ. ह्याच्यात हवं तर तुम्ही अजून पाणी टाकू शकतास. तेव्हा एकदा असं रगडान घेऊ काय चांगलं, एकदम असं एकदम असं नरम हो काय, एकदम हे बघ दिसते एकदम असं नरम, एकदम रगडान घेऊ काय चांगलं. आता ह्याच्यात टाकते मी बटाटे. तर हे बटाटे आहेत
हे बटाटे चांगले मॅश करून घेऊ हवे, त्याच्यात एकही गुटळी रवता नाही. जर गुटळी रवली तर आपली पुरी फाटेली. एकदम झाला तरी किसून घ्यावा, पण हे बटाटे एकदम पातळ करून घ्यावा. बटाटे आणि बटाटा एकदम मिक्स करून घ्या व्यवस्थित. रव आपलं हे बघा, आता रव आणि बटाटा एकदम व्यवस्थित मिक्स झालं. आता आपण ह्याच्यात टाकूया गव्हाचं पीठ. ह्या मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. ह्या आपण आता ह्याच्यात टाकाया. तर आता आपण ह्या गव्हाचा पीठ आतमध्ये मिक्स केलेला. आता ह्याच्यात आपण टाकूया मसालो. तुमच्या आवडीनुसार मसालो टाका. तिखट हवं तर तिखट टाका, आणि जर कमी तिखट हवं असेल तर कमी टाका. आता त्याच्यात आपण कलरसाठी टाकूया हळद, अर्धा चमचा, पाव चमचा हळद. त्याच्यानंतर जिरा पण आवडीनुसार, पण जिरा टाका. जिरा टाकल्यावर चांगली चव येते. जिरा, त्याच्यानंतर हे आपलं ओव जरा हातात रगडान घ्यावा. ह्याच्यात आता टाकूया आपण कसुरी मेथी. कसुरी मेथी पण जरा अशी रगडूनच टाका, नाहीतर अशी जाड रावली तर पुरी लाटाची नाही व्यवस्थित. तेव्हा अशी जरा मेथी पण रगडूनच टाका. आणि आता आवडीनुसार मीठ. मीठ जरा जास्त टाका, कारण पुरी जरा सॉल्टी असतात ते एकदम कुरकुरीत छान लागते. आता ह्या आपण मिश्रण मळून घेऊया. पहिला मिश्रण सगळा, शक्यतो ह्याच्यात पाणी कमी टाका. पुरी जर तुमका कुरकुरीत हवी असाल तर पाणी कमी टाका. पहिला आपण ह्या सगळा बटाट्यात आणि रव्याच्या जा पाणी आहे त्या पाण्यात आपण ह्या पहिला मळून घेऊया. तर हय आपला पीठ मळान झालेला. हा पीठ तुमका दाखवते. हे बघा, असा ह्याच्यात हे बोट घातल्यावर सहज दाबला. आता एवढा तुमका व्यवस्थित पीठ मळान घ्यायचा. जसा आपण चपात्याक मळतो तसाच पीठ मळान घ्यायचा. पाण्याचा जास्त वापर करायचो नाही. जास्तीत जास्त रव्याच्या आणि बटाट्याच्या पाण्यात जेवढा पीठ मळला जाईल तेवढा मळूचा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, पीठ मळल्यावर तुमचा बाजूक अजिबात पीठ दिसता नाही. माझी आई सांगता, ज्याच्या चपातीच्या परातीत बाजूक अजिबात पीठ दिसत नाही तीच खरी सुगरण. तर ह्या आता आपला पीठ मळून झालेला आहे. ह्याच्यावर आपण वल्या फडक्यान हे का झाकण ठेवाया आणि 10 मिनिटांनी आपण आपले पुरी लाटाक सुरुवात कराया. तर आपला ह्या पीठ मळान तयार झालेला. 10 मिनिटं आपण तर मुरत ठेवलं होतं. आता ह्याच्यावर वरसून 2-3 चमचे तेल टाकूया आणि एकदा परत चांगला मळान घेऊया. चला मग आपण आपले वडे लाटाक सुरुवात करूया. वडे लाटूसाठी मी पहिले हे छोटे गोळे करून घेतले. हे बघा, मीडियम साईजचे गोळे आहेत. तुमका हवे तसे तुम्ही गोळे तुमका छोटी पुरी हवी तर छोटे गोळे करा, मोठी पुरी हवी असेल तर मोठी पुरी करा, मोठे गोळे करा. तर आपण हे गोळे पुरी करूसाठी ह्या घेतलं काय तेलाची पिशवी घेतलं. ह्याच्यावर आपण ते वडे थापणार आहोत. तुम्ही जर तेलाची पिशवी नसाल तर साधी पिशवी पण घेऊ शकतास. ते का तेल लावून तुम्ही वडे थापू शकतास. आणि जरी साधी पिशवी नसाल तरी अशी एखादी प्लेट घेऊ शकतास. ही बघा, ह्या प्लेटवर तुम्ही तेल लावून एकदम अशी सुळसुळीत प्लेट हवी, एकदम प्लेन हैसून.
आणि ह्याच्यावर तुम्ही तेल लावून वडे थापू शकता आणि अजिबात ह्याच्यावर वडे चिपकणार नाही. तेल लाव फक्त व्यवस्थित व्हावं, ह्याच्यावर पण वडे व्यवस्थित येतले. चला तर मग आता आपण वडे आपले करूक सुरुवात करूया. चला तर मग आता आपण आपलं वडो थापाक सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी घेतलं ह्या बघा, एका वाटीत तेल घेतलं आहे, कारण वडो थापताना आपल्याला तेलाची गरज लागतेली. वडो घेतलेलो हा वड्याचं गोळो बघा. आता या होय कागदावर जरासं तेल लावून वडो आपण थापाक सुरुवात करूया. वडो थापताना एकदम सावकाश थापा आणि साईडने बघा, साईडने असा फिरवत जावा. तेल असल्यामुळे तुमचं वडो आपोआप गोल फिरतेलो. पण प्रत्येक ठिकाणासून सेम दाब देवा. काही जास्त दाब देऊ नको, कमी दाब देऊ नको, एकदम सेम दाब आणि कडेकडेनंच थापत जावा. पिशवी घसारता बघा. दिसाक तर आपलं एकदम वडो भारी दिसतं, एकदम जिरा विरा कसुरी मेथी एकदम तळल्यावर तर तो अजूनच भारी दिसतेलो. हो बघा, बघू शकतास आपलो हाय वडो थापान तयार झालेलो हा. दाखवते मी तुमका दोन्ही बाजून मस्तपैकी. ह्याच्यावर जा टेक्स्चर इला तर सगळं, आणि कसुरी मेथी घातल्यामुळे एकदम छान दिसता. तर साईज बघा तुमका दिसता, ही बघा साईज, ही एवढी साईज घेऊची हा. जास्त पातळ ठेवू नको, जास्त जाड ठेवू नको. पातळ ठेवला तर वडो फुगाचो नाही आणि लय कडक होतेलो. आणि दुसरी गोष्ट, जाड ठेवलास तर वडो शिजाचो नाही आणि आपलं ह्यो वडा शिजाक त्या आपल्या नॉर्मल वड्यांपेक्षा ह्यो वडो शिजाक व्यवस्थित हो, कारण ह्याच्यात सगळे पदार्थ असल्यामुळे. त्याच्यामुळे ह्यो एकदम असं जाड पण नको ठेव, पातळ पण नको ठेव, एवढी तुम्ही जाडी ठेवा. तर आता आपण ही कढई ठेवून तेल तापत ठेवलेला. तेल एकदम गरम तापवचा, एकदम कडकडीत तेल हव्या तर तुमची पुरी वडो फुगतेलो, नाहीतर फुगूचो नाही. तेल एकदम गरम तापव. जसा आपण काय चूक केल्यावर आपल्यावर कशी लोक एकदम कडकडीत तापतात, तसा एकदम तेल गरम तापूक हव्या. आता हे आपला तेल तापलेला, आता आपण ह्याच्यात सोडूया आपलं वडो. सावकाश सोडा एकदम. तेल तापलं असल्यामुळे वडो एकदम फुगांवरती इलो. हो बघा, एकदम मस्त एकदम. हे बघा, अगदी तुमका झारू पण लावची गरज नाही. आणि तेल सगळा वड्याचा फुगणं तुमच्या तेलावरच असतात. तेल जर तुमचं एकदम कडकडीत तापलेलं असतात तर एकदम वडो. आत्ता वडो फुगल्यावर मात्र तुम्ही गॅस कमी करा, कारण नाहीतर जळूची शक्यता असता बघा. त्याच्यामुळे आता गॅस कमी करा. असो 5 मिनटं भाजून घेवा. ह्यो वडो नॉर्मल वडे भाजूपेक्षा वेळ लागता, कारण ह्याच्यात सगळं असल्यामुळे एका थोडंसं वेळ लागतं. हे बघा तुम्हाला पूर्ण दाखवत आहे. हां, हे बघा पूर्ण व्यवस्थित भाजलेलो हा. हे तुमका ह्याच्यावर घेऊन दाखवत आहे. हो बघा, दुसरी बाजू हे बघा वडो एकदम व्यवस्थित भाजलेलो हा. तो असो बेड्यात काढून घेवा. तुम्ही शक्यतो वडे काढूसाठी असा भिड्याचा तवो किंवा नॉर्मल तवो असा तो वापरा, कारण ह्या तव्याची एक खासियत असता की तो तेल सोकून घेता. त्याच्यामुळे नाहीतर तुम्ही मध्ये अशी एक प्लेट ठेवून त्याच्या साईडला पण ते असे उभे ठेवू शकता, जेणेकरून त्या तेल त्या प्लेटीत जाऊन अटकात. तर मी तुमका दाखवते एकदा गरम आहे एकदा. हे बघा एकदम एक नंबर. हे बघा टेक्स्चर आणि कलर. आणि थोडं थंड आलो काय मी तुमका फोडान पण दाखवते.
एकदम मस्त एकदम. तर मंडळी आता हे आपले झाले आहेत पुरिये रेडी. बघा पुरिये सगळे आपले तळण झालेले आहेत एकदम मस्तपैकी. हे बघा आणि तुमका दाखवते जवळसून. हे बघा एकदम व्यवस्थित फुललेले आहेत, दोन्ही बाजून व्यवस्थित फुललेले आहेत, दोन्ही बाजून व्यवस्थित भाजलेले आहेत एकदम. हे बघा एकदम व्यवस्थित भाजलेले आहेत हे. आणि तुमका तोडान दाखवते मी कसे झालेत ते. हे बघा एकदम मस्त असे. हे बघा एकदम स्मूथ आवाज येतो आहे बघा, कडक नरम एकदम. हे बघा आतून पण एकदम व्यवस्थित शिजले आहेत. हे आतून कवर एकदम व्यवस्थित दिलेला. हे बघा पॉकेट एकदम पैसे पण ठेवशाल तुम्ही. आणि एकदम अशी नरम पण झाली. हे बघा एकदम नरम पण झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे आपले पुरिये तयार झालेले आहेत. तर ह्यो पदार्थ कसो वाटलो ह्या माका नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी तुमका जसं बोललं होतं की मी तुमका काही महत्त्वाचे टिप्स, महत्त्वाचे नाही पण नॉर्मल टिप्स देईन जेणे पदार्थ खराब होणार नाही. टिप नंबर 1 म्हणजे तुम्ही मैदो घेऊ शकतास. गव्हाचं पीठ हव्याच असं नाही, पण गव्हाच्या पिठानं खूप छान होतात, तर शक्यतो गव्हाचंच पीठ घ्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे रवो घेवाच, कारण रव्याचं महत्त्व म्हणजे जी पुरी फुलून रवता एकदम गुबगुबीत, राग गेल्यावर कशी फुटतात तशी ती रव्यामुळे फुलता आणि जास्त वेळ राहता. रव्यामुळे पुरी फुलून जास्त वेळ राहता, तेव्हा रवो घेवा. रवो नसात, जाडो रवो असतात तर तो जरासो मिक्सरला वाटण घेवा. तिसरी गोष्ट म्हणजे बटाटो पूर्ण स्मॅश करून घ्यावा, किसून घ्यावा, अजिबात गुठळी ठेवू नको. आणि बटाट्याच्या आणि रव्याच्या मिश्रणात एकदम गच्च मिश्रण करून घ्यावा पिठाचा. पाणी टाकू शकतात, असं नाही की पाणी टाकता नाही, पाणी टाकून मळू शकतात, पण पहिला मिश्रण सगळा एकजीव व्यवस्थित करून घ्यावा, नंतर पाणी टाकून चपातीक जसा पीठ मळतो तसं मळून घ्यावा. आणि नंतरची गोष्ट नंतर म्हणजे मी आता ते पुरी थापलं आहे वडो, कारण आम्ही कोकणातली मालवणची, तर आमच्याकडे कोंबडी वडे, तर ती सवयच झाली आहे की तेलाच्या पिशवीवर किंवा नॉर्मल पिशवीवर ते थापायचे. पण तुम्ही लाटू शकता, सुक्या पीठ घेऊन लाटू शकतास, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त पारी ती बारीक ठेवा, जाड ठेवू नको, नाही तर शिजायची नाही. आणि बारीक एकदम पण बारीक ठेवू नको, दाखवले तशी मीडियम ठेवा. आणि तळताना एकदम हाय फ्लेमवर पहिला तेल तापवून घ्यावा. आणि जास्तीत जास्त तुमची छोटी कढई असेल तर जास्तीत जास्त 2 ते 3च पुरिये टाका. जास्त पुरिये टाकलास तर तेलाचा टेम्परेचर खालती येत आणि पुरी फुगणार नाही. पुरी फुगणं खायची असून दे, नॉर्मल पुरी किंवा ही अशी पुरी काही असून दे, ता पूर्णपणे तेलाच्या टेम्परेचरवरच डिपेंड असता. तर तेलाचं टेम्परेचर हाय ठेवा आणि पुरी फुगल्यानंतर गॅस लो करा, कारण मग ती लो गॅसवर व्यवस्थित भाजली जाईल. आणि मेथी घालूची तर घाला, पण माझ्या रेसिपीचं नावच होता की मेथी आलू पुरी, म्हणून मेथी घातलं आहे. पण मेथी घालाची तर घाल, नाही तर कोथिंबीर घातलास तरी जरा नॉर्मल छान लागतं. काय जण धणे आणि मेथी वाटून टाकतात, तव्यावर जराशी होळपावून मिक्सरला वाटून टाकतात. पण मी काय केलं आहे, हा मेथी तर मी कसुरी मेथी घेतलं होतं आणि धणे मी टाकलं आहे ना. हवी तर तुम्ही धण्याची पूड पण टाकू शकतास, काहीही प्रॉब्लेम नाही. गरम मसाला वगैरे एवढं व्यवस्थित नाही लागत, गरम मसाल्याचा मी सजेस्ट नाही करूच आहे, पण धण्याची पूड टाकू शकतास. आणि हेच पुरी खेच्यावर चायबरोबर पण खाल्लास तुम्ही, फुट्या चायबरोबर तर एकदम बेस्ट. आणि चटणे पण वेगवेगळ्या प्रकारचे येतात, आमच्या कोकणातले चटणे आहेत 2-3 प्रकारचे, ठेच्याबरोबर पण छान लागतात. तर तुमका चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्यो आजचं व्हिडिओ कसं वाटलो ह्या पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.